विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक डॉक्टर सुचिता ढेरे तुम्हाला समाजशास्त्र हा विषय शिकवणार आहे. तर बी ए फायनल 5th सेम या ठिकाणी आपल्याला 80 मार्काचा पेपर असतो आणि 20 मार्काचं प्रॅक्टिकल असतं. तर याच्यामध्ये आपल्याला अभ्यासाला 5 युनिट आहेत. 5 युनिटमध्ये काही सब युनिट आपल्याला या ठिकाणी दिल्या गेलेले आहेत. त्यानंतर आपला हा जो सब्जेक्ट आहे सामाजिक मानवशास्त्र, सामाजिक मानवशास्त्राचा अर्थ. आता या ठिकाणी सामाजिक मानवशास्त्र म्हणजे समाजातील असणाऱ्या मानवाचा अभ्यास या ठिकाणी केला जातो. आता या ठिकाणी या शास्त्रात मानवाच्या सामाजिक संबंधाचे व सामाजिक वर्तनाचे अध्ययन केले जाते. कुटुंब, नातेदारी, आप्तसंबंध, संघटना, विवाह, धार्मिक व्यवसाय, राजकीय व आर्थिक संघटन यासारख्या सामाजिक संस्थांद्वारे मानवाचे सांस्कृतिक स्वरूपातील सामाजिक वर्तन व संबंध स्पष्ट होत असतात. शास्त्रज्ञांनी सामाजिक मानवशास्त्राच्या वेगवेगळ्या व्याख्या केलेल्या आहेत. सामाजिक मानवशास्त्र समाजशास्त्राची अशी शाखा आहे की ज्यामध्ये आदिवासी किंवा निरक्षर समाजाचे अध्ययन केले जाते. ही व्याख्या रेडक्लिफ ब्राऊन यांनी केली आहे. यामध्ये त्यांनी असं म्हटलं आहे की सामाजिक मानवशास्त्र समाजशास्त्राची अशी शाखा आहे की ज्यामध्ये आदिवासी किंवा निरक्षर समाजाचे अध्ययन केले जाते. नंतर प्रिचर्ड यांची व्याख्या अशी आहे की सामाजिक मानवशास्त्रात कुटुंब, आप्तसंबंध, राजकीय संघटन, विधी पद्धती, धार्मिक संप्रदाय यासारख्या संस्थांचा म्हणजे संस्थीकृत वर्तन प्रकारांचा व संस्थांच्या परस्पर संबंधाचा अभ्यास केला जातो. वेगवेगळ्या शास्त्रज्ञांनी वेगवेगळ्या या ठिकाणी केलेल्या व्याख्या आहेत. यामध्ये डॉक्टर S.C. दुबे यांनी केलेली व्याख्या अशी: सामाजिक मानवशास्त्र हे सांस्कृतिक मानवशास्त्राचा असा भाग आहे की ज्यात संस्कृतीशी संबंधित असलेल्या भौतिक पैलूंचा अभ्यास करण्यापेक्षा समूहाची संरचना आणि धर्म यांचा अभ्यास करण्यावर लक्ष केंद्रित केलेले आहे. आता या सर्व व्याख्यांमधून आपल्याला असं दिसून येतं की सर्व ठिकाणी मानवी वर्तन हा शब्द आपल्याला दिसतो आहे. मानवी वर्तनातील विविधता समजून घेणं म्हणजेच सामाजिक मानवशास्त्राचं एक प्रमुख कार्य आहे. सामाजिक मानवशास्त्राचा संबंध भिन्न प्रकारच्या समाजाच्या तुलनात्मक अध्ययनाशी आहे असे आपल्याला दिसते. जसं की मानवी समाजात सभासदांमधील संबंध स्थापन करण्याची भाषा, हावभाव, आर्थिक, धार्मिक, राजकीय इत्यादी सर्वच दैनंदिन क्रियांचे अध्ययन या शास्त्रात केले जाते. याला आपण काय म्हणतो आहे? सामाजिक मानवशास्त्र. सामाजिक मानवशास्त्रात मानवाचा समग्र अभ्यास केला गेला जातो. मानवाची उत्पत्ती, जीवनातील आरंभिक अवस्था, शरीरशास्त्र, मानवी वंश, मानवाने सामाजिक, आर्थिक, धार्मिक, राजकीय, सांस्कृतिक इतर अंगात केलेल्या कार्याचे कोणत्याही प्रकारच्या मर्यादा लक्षात न घेता अध्ययन केले. या अध्ययनात प्रामुख्याने आपल्याला तुलनात्मक पद्धतीचा अवलंब केलेला दिसून येतो. मानवशास्त्र आदिम जमातीच्या अभ्यासाशी विशेषत्वाने निगडित असलेले दिसून येते. सामाजिक मानवशास्त्राचा अर्थ स्पष्ट करताना आपण याचं स्वरूपसुद्धा व्यापक असल्याचं आपण पाहतो आहे. आता याच्यामध्ये स्वरूपामध्ये आपल्याला सांगता येईल की शास्त्रीय पद्धती आहे. मग त्या शास्त्रीय पद्धतीमध्ये आपल्याला परीक्षण करायचं आहे, त्याचं तत्त्व बघायचं आहे, सत्य घटनेवर आधारित आहे का, त्याचं स्पष्टीकरण, भविष्यकथन यासारखे वेगवेगळे स्वरूप सामाजिक मानवशास्त्राचे आहे. शास्त्र म्हटल्यानंतर त्याला प्रत्येक गोष्टीला कुठेतरी प्रयोग केला जातो, परीक्षण केलं जातं, निरीक्षण केलं जातं आणि त्यानंतर त्याचा जो पडताळा असेल तो आपण या ठिकाणी पाहतो. आता या ठिकाणी म्हटलेलं आहे की सामाजिक मानवशास्त्राची व्याप्ती ठरवण्यासाठी अनेक शास्त्रज्ञांनी
प्रयत्न केले. जसं की तुम्हाला मी आता या ठिकाणी वेगवेगळ्या व्याख्या सांगितल्या. तर आपल्याला यावरून लक्षात येईल की मानवशास्त्राच्या व्याप्तीवरून मानवी समाजाचा मानवशास्त्रीय दृष्टिकोनातून अभ्यास करताना सामाजिक मानवशास्त्र असं आपण या ठिकाणी म्हणत असतो. सामाजिक मानवशास्त्राच्या अभ्यासावर स्थळाचे बंधन नसते. तसेच समाज प्रगत आहे की अप्रगत आहे याचीही बंधन नसते. निरक्षर समाजाच्या अभ्यासासमवेतच प्रगत समाजाचाही अभ्यास सामाजिक मानवशास्त्राच्या अभ्यास विषयात येतो. इतर शास्त्राप्रमाणे समाजजीवनाच्या विशिष्ट अंगाचाही विचार केला पाहिजे. यात मानवी समाजातील कुटुंब, विवाह, आर्थिक संस्था, न्यायव्यवस्था, धर्मसंस्थेचा विचार करण्यात येतो. भारतातील सामाजिक मानवशास्त्र प्रामुख्याने आदिम समाजाचा अभ्यास तसेच ग्रामीण समाजाचा अभ्यास करते. सामाजिक मानवशास्त्राची व्याप्ती स्पष्ट करताना थोडक्यात आपल्याला असं म्हणता येईल, सामाजिक मानवशास्त्रात आदिवासी, ग्रामीण, शहरी जीवनाचा मानवशास्त्रीय दृष्टिकोनातून अभ्यास करण्यात येतो. याचाच अर्थ असा की सामाजिक मानवशास्त्रात कोणत्याही मानवी समाजजीवनाचा सर्वांगीण अभ्यास केला जातो. यात आदिवासी, ग्रामीण आणि प्रगत अशाही समाजाचा या ठिकाणी अभ्यास अंतर्भूत केला जातो. आता विषयामध्ये नावच आपल्याला असं आहे की मानवशास्त्राचा उदय, विकास हे सगळं बघत असताना मानवशास्त्र, सामाजिक मानवशास्त्र असा विषय असल्यामुळे त्यातील पूर्ण गोष्टी मानवशास्त्राच्या संबंधाशी निगडीत असल्याचे आपल्याला दिसून येते. स्टीफेन फुक्स असं म्हणतो की मानव जेव्हापासून या भूतलावर जन्माला आला तेव्हापासून मानवी उत्पत्ती, मानवी वंश, त्यातील भिन्नता, सांस्कृतिक विकास व अन्य घटकांचा अभ्यास मानवशास्त्रात संपन्न होतो. म्हणजेच मानवशास्त्रात मानवाच्या शारीरिक व सांस्कृतिक अंगाचा अभ्यास केला जातो. तर विद्यार्थी मित्रांनो, पुढच्या तासिकेत आपण वेगळा विषय या ठिकाणी बघणार आहोत.